मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची 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 वारी खंडोबा देवस्थान यात्रा 2024 वार्षिक यात्रा महोत्सव प्रतिजेजुरी कोलथन खंडोबा देवाचा वार्षिक यात्रा महोत्सव आहे आणि ही प्रदक्षिणा आहे देवाला पालखीची चांदीच्या पालखीची मिरवणूक चांदीचा देव मिरवणूक चालू आहे। आज यात्रेचा तिसरा दिवस संध्याकाळी यात्रेची सांगता होणार या देवाला काठ्या लागणार काठ्यांचा कार्यक्रम आज आहे खूप छान असा प्रोग्राम आणि या आहे सज्ज अशा पालखीच्या पालख्या आहेत आजूबाजूच्या गावाच्या पालख्या आहेत हे कोणत्या कोणत्या गावच्या पालख्या आहेत सावरगाव बोरी आळकुटी आणि पिंपळगाव मोठा पिंपळगावची पालखी सावरगावची एक पालखी आळकुटीची एक पालखी बोरीची एक पालखी पिंपळगाव रोटाची एक पालखी नांदूरपडलची एक पालखी अशा सगळ्या पालख्या मिळून आणि एक मेन देवस्थान पिंपळगाव क्षेत्र कोलथन खंडोबा देवाची एक पालखी अशा पालख्या या ठिकाणावरून प्रदक्षिणा चालू आहे पालख्यांची पालखी प्रदक्षिणा कोलथन श्री क्षेत्र कोलथन खंडोबा देवस्थान येळकोट 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 जय मल्हार।
व्हाईट ड्रेसमध्ये हे आमच्या कोकण खंडोबा देवस्थानच्या या देवाच्या पालखीची प्रदक्षिणा ही देवाला प्रदक्षिणा घालतोय आम्ही आणि सोबत आहेत गावकरी मंडळी वारकरी मंडळी सर्व हे वारं घेणारे आहेत आणि गावातील सर्व खूप सुंदर असा क्षण आयुष्यमान क्षण वर्षातून एकदा या यात्रेला सर्वात पहिली यात्रा ही वर्षाची पहिली यात्रा आणि इथून पुढे यात्रेला सुरुवात होतात 2-3 दिवसाची यात्रा असते कालच भव्य गाड्यांच्या भव्य शर्यती झाल्या सुमारे 200-300 गाड्या या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालू होते त्यानंतर संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम झाला आणि खूप सुंदर असे कार्यक्रम आज आखाडा सुद्धा आहे हा देवाचा घोडा दाखवतो थोड्या वेळात वादन मंडळी आहेत सगळा कार्यक्रम आता आहे मागची बाजू आहे शेठ पप्पा मी 3 हरिण बघितले हा चालत आले मधून नाही मी गाडीने आलो कारने आलो मी कार वाव तीन हरिण दिसले मोठे शिंगारवाले त्या पप्पाच्या बाजू बघा व्हिडिओ काढतो पप्पाच्या बाजू बघा संगेनाचे पार्वती
पवन चक्की आहेत. त्याला जवळ बोलू असं कर. हे म्हणता घे. दावडीच्या खंडेश्वराय नमः. ओम दावडीच्या खंडेश्वराय नमः. असं सोडायचा. बाबू आर्यन असं पकड. श्री क्षेत्र कोलथन खंडोबा देवस्थान वार्षिक यात्रा महोत्सव 2024. आज यात्रेचा 3रा दिवस आणि यात्रेमध्ये आम्ही आज पालखी प्रदर्शनं झालेली आहे. प्रदर्शनं घेऊन आम्ही हे दावडी निमगावचं स्थान आहे. निमगाव दावडी खंडोबाचं स्थान आहे. आज प्रति म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलथन खंडोबा देवस्थानची ही यात्रा महोत्सव 2024 अतिशय आनंद आणि मस्त ही संपन्न झालेली आहे. छान असा प्रोग्राम या ठिकाणी आणि खंडोबाचे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं आहे आणि सोबत आपलं मित्र परिवार गावकरी मंडळी नातेवाईक मंडळी या ठिकाणी येऊन त्यांनी या यात्रेची शोभा वाढवली आहे. सोबत ही पालखी महोत्सव पालखी बघू शकतो. जय मल्हार. इथे देवाच्या स्थानावर विसावा घेत आहे. दावडी निमगाव कधी झालं आगमन आपलं. राहुल सुपेकर हर्ष आणि आर्यन सुपेकर आणि हर्ष मोडवे या ठिकाणी आलेले आहेत. यांनी अतिशय आनंद घेतलेला आहे देवस्थानचा प्रदक्षिणेचा. खूप छान असं. हर्ष किती मजा आली ना. आपण थोड्या वेळाने यात्रेमध्ये जाऊ आणि यात्रा बघूया कशी असते ती. ओके. पाळण्यात बसू. सगळे पाळण्यात बसूया. इथे तळी ए चला तळी बसायला. हा तिकडे गेलं तिकडे 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 मागून या. असं पाडस बाजून या. चल ते काय प्रॉब्लेम नाही. चल अरे हो तळी
अरे चल जाऊ दे रे ते सोडून 10:30 वाजले होते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे या समजून आता तुझी परंपरा 10:30 वाजले होते तेच म्हणलं राहू द्या ओळवलं दादा या समजून आता तुझी परंपरा आजी त्याने अजून एकदा भोलेनाथाचे चांगले चांगले अंबाबाईचा उदय 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 पठार महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार वाघोबाच्या नावाने वाघोबाच्या नावाने चमकली पाहिजे तेव्हा हा ना त्या सभा मंडप मध्ये त्या आपण वर्गणी फाडतात ना स्वागत कक्ष थांब असू जातं आता काढायची नाही आता आपल्याला जायचं यात्रेमध्ये काय सांगू दे आता काय बोलायचं नाही तुम्हाला पाकिट आणलं घेऊन यायचं नाही हातला काय होतं अंबाबाईचा उदय उदय राज की जय